नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण दुसरे बोधात्मक प्रक्रिया ही अभ्यासत आहोत. त्यामध्ये आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे संवेदनाची संमिष्टवादी किंवा समाकृतीवादी तत्त्वे. त्यालाच गेस्टॉल्ट प्रिन्सिपल ऑफ परसेप्शन असे म्हणतात. चला तर मग बघूया ही तत्त्वे नेमकी कोणत्या स्वरूपाची आहेत. संवेदनाचे समाकृतीवादी तत्त्वे, गेस्टॉल्ट प्रिन्सिपल ऑफ परसेप्शन. जर्मन मानसशास्त्रज्ञ वर्दायमर, कोहलर व कोफका यांनी संवेदनविषयक समष्टीवादी दृष्टिकोन मांडला आणि म्हणून त्यांना समष्टीवादी मानसशास्त्रज्ञ असे म्हटले जाते. समष्टीवादी दृष्टिकोनातून संवेदन हे संघटन असते. जन्मजातच सांवेदनिक अनुभवांचे संघटन करण्याची माणसाची प्रवृत्ती असते. त्यासाठी अध्ययनाची आवश्यकता नसते, कारण आजूबाजूला दिसणारे प्रसंग पाहता त्यातील प्रत्येक घटक वेगवेगळे कार्य करत असतो, पण त्याचा अनुभव मात्र आपल्याला संघटित स्वरूपात येत असतो. वातावरणातून मिळणारी वेगवेगळी वेदने अलग अलग असताना मात्र ती एकत्र होतात व संघटित स्वरूपात आपल्याला त्याचे संवेदन घडते. यामध्ये संघटित स्वरूप म्हणजे नेमके काय ते आपण पाहूया. वस्तूचे संवेदन आपल्याला नेहमीच संघटित स्वरूपात होत असते. उदाहरणार्थ, एखादे फळ असेल, म्हणजेच सफरचंद या फळाचे वेदन आपल्याला त्याचा रंग, आकार, चव इत्यादी घटकांच्या एकत्रित म्हणजेच संघटित रूपात होते. कोणतीही वस्तू किंवा प्रसंग यांचा वेगवेगळा अनुभव न येता संपूर्ण वस्तूचा आपल्याला समग्र असा प्रत्यय येत असतो. यालाच संघटित स्वरूप असे म्हटले जाते. वर्दायमर, कोहलर आणि कोफका या जगप्रसिद्ध जर्मन अभ्यासकांनी गेस्टॉल्ट या विचारधारेचा प्रचार केला. लोक कशा प्रकारे घटनांचा अर्थ लावतात यावर त्यांनी अभ्यास केला. त्यांनी मांडलेले संवेदनाचे समाकृतीवादी किंवा समष्टीवादी सिद्धांत प्रसिद्ध आहेत. द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स असे या विचारधारेचे सूत्र आहे. त्यांनी अनेक तत्त्वे मांडलेली आहेत. त्याआधी आपण समष्टीवादी दृष्टिकोन जो आहे तो सुरुवातीला बघूया. आपल्याला होणारे वेदन हे अलग अलग सुट्या घटकांचे नसते, तर ते त्यापासून होणाऱ्या संघटनेचे, समष्टीचे असते. आपण आपल्या सभोवतालच्या जगात जो अनुभव घेत असतो तो त्याच्या पार्श्वभूमीवरून, त्याच्या वातावरणामधून वेगळा काढून घेत नसतो, तर त्या वातावरणाच्या संदर्भात तो अनुभव घेत असतो. हाच समष्टीवादी दृष्टिकोन होय. आता खाली दिलेली आकृती पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की दोन लहान वर्तुळे, एक त्रिकोण, चंद्रकोर आणि मोठे वर्तुळ यांना एकत्र आणल्यामुळे चेहरा हे आपल्याला संवेदन होते. एक एक आकृती जर वेगवेगळी पाहिली तर चेहरा असे संवेदन होत नाही. अशा प्रकारे समष्टीवादी दृष्टिकोन इथे आपल्याला स्पष्ट करता येईल. तसेच आपल्याला या आकृतीवरून असेही लक्षात येते की आकृती स्पष्ट दिसण्यासाठी विशिष्ट अशी पार्श्वभूमी असणे खूप गरजेचे आहे. आकृती विशिष्ट पार्श्वभूमीवर असते. ती त्या पार्श्वभूमीपासून वेगळी करणे ही संवेदनाची मूळ प्रवृत्ती आहे. जेव्हा आपण एखादे दृश्य पाहतो तेव्हा त्यातील विशिष्ट भाग हा मुख्य भाग म्हणून पाहिला जातो व त्याच्या सभोवतालचा भाग दुय्यम भाग म्हणून पाहिला जातो. उदाहरणार्थ, आकाशाच्या पार्श्वभूमीवर चंद्र, चांदण्या उठून दिसतात. वाद्यांच्या पार्श्वभूमीवर
गायकाचा आवाज ऐकू येतो. म्हणजेच दृक व श्राव्य उद्दीपनात आपल्याला पार्श्वभूमी व आकृती यांचे संवेदन होते. अशा प्रकारे हे संवेदनातील संघटनेचे एक तत्व आहे, आकृती आणि पार्श्वभूमी. यानंतर पाहूया संवेदनाचे समाकृतीवादी सिद्धांत, गेस्टॉल्ट प्रिन्सिपल्स ऑफ परसेप्शन. यामध्ये संवेदनाच्या नियामकांचे काही घटक आहेत. सर्वसामान्यपणे आकृती व पार्श्वभूमी निश्चित ठरवता येत असते व ते उद्दीपकाच्या स्वरूपावर निर्धारित होत असते किंवा ठरत असते. या घटकांना संवेदनाच्या नियामकांचे घटक असे म्हणतात. यामध्ये 2 घटक आहेत. पहिला म्हणजे बाह्य घटक आणि दुसरा आहे आंतरिक घटक. तर सुरुवातीला पाहूया आपण बाह्य घटक. उद्दीपकाशी संबंधित असलेले घटक म्हणजे बाह्य घटक होय. हे घटक संवेदनात आकृती म्हणून पाहिले जातात. या गुणधर्मावरून समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांनी काही तत्त्वे प्रस्थापित केलेली आहेत. ती तत्त्वे पुढीलप्रमाणे. यामध्ये पहिले तत्त्व आहे समानतेचे तत्त्व. त्याला लॉ ऑफ सिमिलॅरिटी असे म्हटले जाते. दुसरा आहे सान्निध्यतेचे तत्त्व, लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी. पुढचा आहे समावेशनाचे तत्त्व, लॉ ऑफ क्लोजर. सरलतेचे अथवा साधेपणाचे तत्त्व, लॉ ऑफ सिम्प्लिसिटी. सातत्याचे तत्त्व, लॉ ऑफ कंटिन्युटी. आणि शेवटचे आहे दिशेचे तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शन. तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण समानतेचे तत्त्व जे आहे ते बघूया. त्यालाच लॉ ऑफ सिमिलॅरिटी असे म्हटलेले आहे. या तत्त्वानुसार उद्दीपक समूहातील समान उद्दीपक एकत्र लक्षात घेतली जातात. सान्निध्य तत्त्वावर जे संघटित संवेदन होते तसेच ते उद्दीपकांमधील सारखेपणामुळे, समानतेमुळे होते. पदार्थांमधील समानतेमुळे त्याचा एक वेगळा समूह बनविला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या पदार्थाचा रंग, रूप, प्रकार, ठेवण, स्थिती अशा गुणधर्मावरून त्या घटकांमध्ये समानता येते. समानतेच्या तत्त्वाने त्यांचे एकत्रीकरण होते व संघटित संवेदन होते. समोरील आकृतीत काही भरीव चौकोनांचा एक समूह आपल्या डोळ्यात भरतो व फुल्यांचा एक गट जाणवतो. म्हणजेच समानतेमुळे आपल्याला संघटन जे आहे ते इथे होत असताना दिसून येते. यालाच समानतेचे तत्त्व असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचे तत्त्व आहे ते म्हणजे सान्निध्यतेचे तत्त्व, लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी. या तत्त्वानुसार उद्दीपक समूहातील जवळजवळ असणारी उद्दीपके एकत्र लक्षात घेतली जातात. समोरील चित्रात आपल्याला 30 ठिपके दिसत आहेत. परंतु असे म्हणण्याऐवजी 5 ठिपक्यांचे 6 समूह आहेत असे आपण इथे म्हणतो. एकमेकांपासून जवळ असणारे उद्दीपक घटक एकत्ररित्या पाहिले जातात. एकमेकांपासून जवळ असणारे उद्दीपक समूहाच्या रूपात दिसतात. याच्या स्पष्टीकरणासाठी कोहलरने गोल ठिपक्यांचा केलेला प्रयोग प्रसिद्ध आहे. गोल ठिपक्यांचा एक गट असला तरी त्यात जवळच्या अंतरावर असलेल्या ठिपक्यांचा समूह पाहिला जातो. जवळचे अंतर, समीपता, सान्निध्य हे यामागील तत्त्व आहे. पुढचे तत्त्व आहे समावेशनाचे तत्त्व, लॉ ऑफ क्लोजर किंवा त्यालाच प्रिन्सिपल ऑफ क्लोजर असे म्हटले जाते.
या तत्वानुसार आपण एखादी अपूर्ण आकृती पूर्ण स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करतो. जसे खालील चित्र तुटक रेषांनी बनले असले तरी तो एक चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण आहे हे आपल्या सहज लक्षात येते. अपूर्ण आकृतीस पूर्णत्व देण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे समावेशन तत्व होय. ही प्रक्रिया खूप उपयुक्त आहे. आपल्याला एखादी अपूर्ण आकृती दिसली तर ती पूर्णत्वानेच पाहिली जाते. आपोआपच त्या आकृतीमधील तुटकपणा, अपूर्णता भरून काढली जाते. आकृतीत अपुरा भाग मानसिकरित्या पूर्ण केला जातो. तर अशा प्रकारे सलग आकृत्याच आपल्याला जाणवतात. तुटक रेषांमधील अंतर मानसिकरित्या पूर्ण केले जाते. यानंतर पुढचे तत्व आहे सरलतेचे अथवा साधेपणाचे तत्व, लॉ ऑफ सिम्प्लिसिटी किंवा प्रिन्सिपल्स ऑफ सिम्प्लिसिटी. हे तत्व आपल्याला सांगते की एखाद्या अवघड, क्लिष्ट आकृतीला किंवा रचनेला साधे सोपे करून समजून घेण्याकडे मानवी मेंदूचा कल असतो. एखादा जटिल स्वरूपाचा गुंतागुंतीचा उद्दीपक समोर आला तर आपण त्याच्याकडे पाहताना त्याचे स्वरूप सोपे करून घेऊन पाहत असतो. उद्दीपकाचे निरीक्षण करताना शक्यतो तो उद्दीपक अधिकाधिक सोप्या पद्धतीने पाहून त्या उद्दीपकाचा सोपा मूलभूत अर्थबोध समजून घेत असतो. समोरील आकृतीत 2 अर्धवर्तुळे, एक मोठी उभी रेघ असे दिसत असले तरी त्यात P व Q ही अक्षरे एकाखाली एक आहेत असे साधे स्पष्टीकरण आपल्याला मिळते. यानंतर पुढचे तत्व आहे सातत्याचे तत्व, लॉ ऑफ कंटिन्युटी, प्रिन्सिपल्स ऑफ कंटिन्युटी. जे उद्दीपक विशिष्ट अशा दिशेत असतात तेव्हा त्यांचा एक समूह जाणवतो. उद्दीपकांमध्ये सातत्य असेल तर त्या उद्दीपकाचे संवेदन संघटित होते. या तत्वाला सातत्य तत्व असे म्हणतात. शेजारील आकृतीत वर्तुळाचा एक गट, फुल्यांचा एक गट व चौकोनांचा एक गट असे संवेदन होते, कारण त्या प्रत्येक प्रकारात सातत्य तत्व आहे हे आपल्या लक्षात येते. यानंतर पुढचे तत्व आहे ते म्हणजे दिशेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शन. उद्दीपकांना विशिष्ट दिशा असते तेव्हा त्यांचे संघटित संवेदन होते. या आकृतीत 4 ठिकाणी प्रत्येक वेळी 8 ठिपक्यांचा उपयोग केलेला आहे. परंतु पहिल्यांदा सरळ रेषा, नंतर त्रिकोण, नंतर अर्धवर्तुळ व नंतर आयत असा संबंध आपल्याला होतो किंवा संबोध आपल्याला होतो, कारण विशिष्ट दिशेत ते उद्दीपक 8 ठिपके रचले गेल्यामुळे त्या प्रकारचे संघटित संवेदन आपल्याला होते. म्हणून या तत्वाला दिशेचे तत्व असे म्हटले जाते. यानंतर पाहूया आंतरिक घटक. व्यक्तीशी निगडीत असणाऱ्या घटकांना आंतरिक घटक असे म्हणतात. यामध्ये 2 घटकांचा समावेश झालेला आहे. पहिला आहे पूर्वानुभव, त्यालाच प्रिव्हियस एक्सपिरियन्स असे म्हणतात. दुसरा आहे मानसिक स्थिती किंवा मनोन्यास, मेंटल सेट. पहिला बघूया आपण पूर्वानुभव. व्यक्तीच्या पूर्वानुभवाचा व संवेदन संघटनांचा अतूट असा संबंध आहे. संवेदन संघटनावर पूर्वानुभवाचा मोठा प्रभाव असतो. विशिष्ट उद्दीपकाबाबतचा व्यक्तीचा अनुभव आणि त्या उद्दीपकाचा पूर्वपरिचय यानुसार संवेदनाचे संघटन घडत असते. म्हणजेच एखाद्या गोष्टीचे आपल्याला संवेदन होण्यासाठी त्या वस्तूबद्दल व्यक्तीला पूर्वानुभव असणे खूप गरजेचे असते. पूर्वानुभव असेल तर व्यक्तीला पुढील
एखादी गोष्ट जी असेल किंवा भविष्यात एखादी गोष्ट घडणार असेल तर त्याबद्दलचा अनुभव जो आहे तो व्यवस्थितरित्या व्यक्तीला होतो आणि त्यानुसार व्यक्तीला संवेदनाचे संघटन घडून येत असते. म्हणून संवेदनामध्ये आंतरिक घटक, पूर्वानुभव हा खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर दुसरा आंतरिक घटक आहे मानसिक स्थिती किंवा मनोन्यास, मेंटल सेट. संवेदन संघटन हे व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर किंवा मनोन्यासावर अवलंबून असते. एकाच उद्दीपकाचे संवेदन दोन व्यक्तींना वेगवेगळे होत असते. हा वेगळेपणा व्यक्तीच्या मानसिक स्थितीतील भिन्नतेमुळे, वेगळेपणामुळे होत असतो. संवेदन संघटनेमध्ये मनोन्यास हा महत्त्वपूर्ण घटक असतो. उदाहरण द्यायचे झाले तर काही व्यक्तींना बी हे इंग्रजी अक्षर काढून दाखवल्यानंतर 13 या अंकासारखा हा बी काही व्यक्तींना दिसतो. तर 13 अंक हा काही व्यक्तींना इंग्रजी अक्षर बी सारखा दिसत असतो. हा वेगळेपणा त्यांच्या मानसिक स्थितीमुळे जाणवत असतो. खरे तर तो काही तुटक रेषांच्या एक वेगळ्या आकारातला संच आहे असे आपण इथे म्हणू शकतो. म्हणून आंतरिक घटकामध्ये किंवा संवेदन होण्यासाठी व्यक्तीची मानसिक स्थिती किंवा मनोन्यास याला सुद्धा महत्त्व दिले जाते. तर अशा प्रकारे आपण आज इथे संवेदनाची संघटन तत्त्वे जी आहेत ती सविस्तरपणे अभ्यासलेली आहेत. धन्यवाद. थँक्यू.